नील, बस बस इथे. इन्हें कुठे? ठीक आहे. पडतो आराम कर जरा. सावकाश. कसं वाटतंय आता? बरं वाटतं. रागिणी, अचानक हे काय झालं? अरे ते रद्दीवर खूप धूळ होती ना. माझं चुकलं रागिणी. मी तुला काम सांगायला नको होतं. आराम करतो आता. झोप. साईमा, कदाचित देवयानीला सुनेचा दर्जा देणं तुम्हाला जमणार नाही, पण मुलाच्या लग्नात त्याला आशीर्वाद द्यायला तरी तुम्ही याल. लग्न झाल्यावर पहिल्यांदा ते देवयानीला घेऊन आपल्या राजमहालात आलेत. मोठ्या मनानं त्यांचं स्वागत करूया आपण. मी आई आहात ही गोष्ट आम्ही नाकारत नाहीच साईमा. फक्त तुम्ही आमच्या आणि नील भैयांच्या आई नसून फक्त भैया साहेबांच्या आई आहात. भैया साहेबांनी केलेल्या आतापर्यंतच्या प्रत्येक चुकीवर तुम्ही फक्त पांघरून घालत आलेला. त्यांनी आमच्यावर कितीही अन्याय केला तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या प्रत्येक वागण्याकडे दुर्लक्षच करत आलेला. आणि असं जर तुमचं वागणं असेल आणि आम्ही तुम्हाला हे बोलत असू तर आमचं काय चुकलं साईमा, सांगा. साईमा, अजूनही वेळ केलेली नाहीये. अजूनही योग्य काय तो निर्णय घ्या. आई विक्रम, आम्हाला तर त्याची गरज वाटत नाहीये. कारण या घराबद्दल आता आत्मीयताच आमच्यात उरलेली नाही. विक्रम, काय झालं? कसला विचार करतोय? आयुष्यातील रिकामेपणाचा विचार करतो. म्हणजे मला कळलं नाही. तुला समजेल असं सांगायचं तर आपण परीक्षा देतो, पास होतो, पण पैकीच्या पैकी आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. म्हणून मग आपण विचार करतो गाळलेल्या जागांचा, संदर्भासहित स्पष्टीकरण वगैरे वगैरे. मला कळतंय तुला काय म्हणायचं. आज आमच्या वडिलांची खूप आठवण येते आम्हाला देवाने. इतकी वर्ष आमच्या भैया साहेबांनी आमच्या वडिलांची उणीव आम्हाला कधीच भासू दिली नाही. पण आज ते आमच्याशी ज्या पद्धतीने वागताय असं वाटतं आमचे बाबा हवे होते. ते कसे वागले असते आमच्याशी? कसेच वागले असते. विक्रम, आपण प्रेमात पडलो, आपलं लग्नही झालं, पण या मधल्या काळात खूप काही बोलायचंच राहून गेलं. थोडक्यात गाळलेल्या जागा किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण. खरंय तुझं. आज आम्ही आमच्या वडिलांविषयी तुझ्याशी पहिल्यांदाच बोललो, पण तूही तुझ्या बाबांच्या विषयी आम्हाला कधीच काही सांगितलं नाहीस. साक्षीचा फोन आला तेव्हा तू तळोबाबद्दल बोललास, आठवतंय?
देव्यानी काय झालं? हे बघ, आम्ही साक्षीची फक्त थट्टा केली होती. नाही विक्रम, मी तुला दोष नाही देते, पण बाबांच्या बऱ्याच आठवणी त्या तळोबाशी निगडीत आहेत. जेव्हा जेव्हा मला बाबांची आठवण येते ना, तेव्हा तेव्हा मी त्या तळोबाच्या पाशी जाऊन बसते. बाबा घर सोडून गेले तेव्हा मी खूप लहान होते, पण त्यांचं बोलणं माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले होते, जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तळोबाच्या पाशी जा आणि मला आवाज दे, मी लगेच परत येईल. पण अजूनही पण त्यांच्या बोलण्यावर माझा आजही विश्वास आहे. प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा, बाबांची आठवण आली की तळोबाच्या पाशी जाते आणि बाबांना आवाज देते. आणि माझा विश्वास आहे विक्रम, एक दिवस बाबा नक्की परत येतील. नक्की परत येतील. ताई, मग तुम्ही आम्हाला बोलवलं? हो, बोला, काय काम होतं? रणबीराजे, आज विक्रमादित्य येऊन गेल्यापासून आम्ही एकच विचार करतो, खरोखर कुणाचं चुकलंय, आपलं की आदित्यराजेंचं? आदित्यराजांचं. खरं तर तुम्हाला असा प्रश्नच पडायला नको. रणबीराजे, आज आम्ही आम्हाला जगातील सगळ्यात दुर्दैवी आई समजत आहोत. अशा वेळी जर आम्हाला आमचे निर्णय तपासून पाहावेसे वाटले तर आमचं काय चुकलं? एक एक करत 2 मुलं घर सोडून गेली आहेत. हे दुःख पचवणं आम्हाला जड जात आहे. अशा वेळी 2 पावलं माघार घ्यायचं ठरवलं तर माघार घ्यायला काही हरकत आहे असं आम्हाला खरंच वाटत नाही. ताई, मग ज्यांना तुमच्याबद्दल आणि या घराबद्दल आत्मीयता नाही, त्यांना या घरात स्थान नाही. आणि तरी जर भावनेच्या भरात तुम्ही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला, मी तुमच्या 3ऱ्या मुलाला सुद्धा कायमचा मुकाल. रणबीर, देव्यानी, तुझे वडील नक्की परत येतील एक दिवस, आणि आम्ही तुला शब्द देतो, त्यांना परत आणायला आम्ही तुला मदत करू. आणि आता वडिलांची आठवण आली तर तुला तळोबापाशी जायची गरज नाही, कारण आम्ही तुझ्याजवळ आहोत. हे तू मला सांगायची गरज नाही. तळोबा इतकाच माझा तुझ्यावरही विश्वास होता, म्हणूनच मी तुझ्या प्रेमात पडले. अच्छा, म्हणजे आम्ही तू आमच्या प्रेमात का पडले असशील याची वेगवेगळी कारणं शोधत होतो. खरं कारण हे आहे. बरं, तू मला सांगितलं नाहीस की तू माझ्यासारख्या असं सामान्य घरातल्या मुलीच्या प्रेमात का पडलास? पडलो. आता झालं ना लग्न, परत परत काय तेच विचारतेस? अरे असं कसं? काहीतरी कारण असेल ना, सांग ना. तुमच्यासारख्या सामान्य घरात सुद्धा तुझ्यासारखी असामान्य व्यक्ती जन्माला येऊ शकते हे बघून आम्ही तुझ्या प्रेमात पडलो. प्रिय, विक्रम प्लीज सांग ना, प्लीज. खरं सांगू का, मला तुझ्यावर असलेला राग अस्पष्टपणे आठवतोय, पण या रागाचं रूपांतर तुझ्यावरच्या प्रेमात कसं झालं आणि त्याच्यात आम्ही कसे गुरफटत गेलो हे आम्हाला खरंच आठवत नाही. असं नाही विक्रम,
काहीतरी कारण असेल ना. बघ ना, एक तर तुझं राजघराणं, त्यात दिसायलाही तू स्मार्ट आहेस. अनेक मुली तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होत्या. मग बरं देवाने, तुझे मुली विलींचं म्हणतेस ना, हे काही खरं नाही. खोटं बोलू नकोस हा. तुझ्या पार्टीजमध्ये मी तुझ्या मैत्रिणींना पाहिलंय. ऍक्च्युली तू त्याच मुलींपैकी एखादीशी लग्न केलं असतंस ना, तर तुझ्यावर अशी वस्तीत राहण्याची वेळ आली नसती. अच्छा, पण काय करू आम्ही? तुझ्या प्रेमात पडलो ना आम्ही आणि आलो इकडे. काय गंमत आहे देवाने, आम्ही तुझ्याशी किती वाईट वागलो. शाळेमध्ये येऊन तुझा अपमान केला होता, मग टेरेसवरती बोलून तुझ्याशी खूप विचित्र वागलो, तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. आणि हे सगळं करता करता कधी तुझ्या प्रेमात पडलो तेच आम्हाला कळलं नाही. लहानपणापासून आम्ही खूप लाडात वाढलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो. साईमांनी, भैयासाहेबांनी आमचे खूप लाड केले. एखादी गोष्ट आम्ही मागितली आणि आम्हाला कधी मिळाली नाही असं कधीच झालं नाही. आणि या सगळ्या गोष्टींची आम्हाला इतकी सवय लागली की कुठल्याही गोष्टीत नकार आम्ही पचवू शकायचो नाही. आमचे अनेक मित्रमैत्रिणी सुद्धा होते, पण ते सुद्धा असेच आमच्या ऐश्वर्याकडे बघून, आमच्या पैशाकडे बघून, आमच्या श्रीमंतीकडे बघून आमच्यावर प्रेम करणार, आमच्याशी मैत्री करणार. यातल्या कोणीही आमच्याशी निखळ मैत्री कधीच केली आणि आम्हालाही त्यांची कधी पर्वा वाटली नाही. आणि याच मस्तीत असताना एक दिवस आम्ही ठरवलं की शाळेच्या जागी मॉल उभा करायचा. आणि तुझ्याशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा वाटलं नव्हतं देव्यानी की पुढे जाऊन तू आमचं अख्खं आयुष्य बदलून टाकशील. तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, तुला फसवलं, तरी सुद्धा तू आमच्यावर प्रेम करत राहिलीस का? या काने आम्हाला खूप बदलवलं देव्यानी. तुझ्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा आम्ही स्वतःचा विचार करायला लागलो. आपण कोण आहोत, आपण काय आहोत. एखाद्या मुलीला फसवल्यानंतर सुद्धा ती आपल्यावर इतकं प्रेम करू शकते. पहिल्यांदा आयुष्यात आम्हाला त्या प्रेमाच्या भावनेने आश्वस्त केलं. खूप छान वाटलं. स्वतःबद्दल खूप आनंद झाला. लक्षात आलं की असं कोणीतरी आहे जे आपल्यावर रागवू शकतं, आपल्यावर अधिकार गाजवू शकतं. आणि भावना खूप हवीहवीशी वाटायला लागली. नकळत तू आम्हाला आवडू लागली होतीस. मग पुढे आमच्या नील भैयांना आणि रागिणी वहिनींना तू एकत्र आणलं. तुझ्याबद्दलचा आदर अजूनच वाढू लागला. तुझ्यावरचं आमचं खरं प्रेम बघून आमच्या भैयासाहेबांनी विरोध केला आणि अर्थात त्यांचाही नकार आम्ही पचवू शकलो नाही. आम्ही घर सोडून दिलं, तुझ्याशी लग्न करायला तयार झालो. तुझ्या दादूने आमच्यासमोर अटी ठेवल्या, त्याही आम्ही मान्य केल्या. त्यांनी आम्हाला जर आमचे प्राण आणून द्यायला सांगितले असते ना देव्याने, तर ते सुद्धा आम्ही केले असते. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट मात्र खूप चांगली घडली, ते म्हणजे तुझ्यावरचं आमचं प्रेम दिवसेंदिवस अधिक पक्क होत गेलं. त्यावेळेसही आम्हाला कोणाचा नकार ऐकण्याची सवय नव्हती आणि आजही आम्ही कोणाचा नकार ऐकू शकत नाही, तुझा सुद्धा. राज, साक्षी, राज, तू इथे कसं शक्य आहे? साक्षी, मला इथे बघून आश्चर्य वाटण्यासारखं काय? मी शरीरानं जरी जेलच्या 4 भिंतींमध्ये असलो तरी मनानं तुझ्या आजूबाजूलाच वावरत होतो. पण तुझी सुटका कधी झाली? साक्षी, माझी सुटका कधी झाली, कशी झाली यापेक्षा माझी सुटका झाली हे जास्त महत्वाचं नाहीये का? राज,
तू मला सोडून आता कुठेही जायचं नाहीयेस राज. मी काय सांगते? जावंसं तर मलाही वाटत नाहीये, पण काय राज? आता तर तुझी सुटका सुद्धा झाली आहे आणि ह्याच दिवसाची तर आतापर्यंत आपण वाट बघत होतो. मी तुला कुठेही जाऊन देणार नाहीये राज. साक्षी प्लीज मला अडवू नकोस. राज तू असं अनोळखी माणसांसारखं का वागतोयस? आणि जर तुला थांबायचंच नव्हतं तर आलासच का इकडे? कारण मला तुझी खूप आठवण येत होती, पण आता मला जायला हवं. साक्षी नाही राज. साक्षी प्लीज मला अडवू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही. नाही राज. राज राज साक्षी, राज निघून गेला मग उदास झालीस ना? पण काळजी करू नकोस. हे सगळं तुला जरी स्वप्नवत वाटत असलं तरी एक दिवस सत्यात नक्कीच उतरेल. हे मी सांगते, तुझं मन सांगतं. देवयानी, आम्ही मदत करू तुला जेवण बनवायला? नको, तू जाऊन आराम कर. जेवण तयार झालं ना की मी तुला हात मारते. नाही, तुला असं वाटत असेल की आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही तुला विचारतोय. पण तसं नाही देवयानी, खूप काळजी वाटते तुझी आम्हाला म्हणून तुला विचार. एक मिनिट. आदर्श नवरा असल्याचं नाटक करण्याची काही गरज नाही. हे नाटक आहे? हो. हे नाटक आहे? हो. नाही देवयानी, हे नाटक नाही आहे. विचार कर, उद्या तू माहेरी जाशील की नाही? तेव्हा आई तुला विचारेल, देवयानी विक्रम तुला घर कामात मदत करतो की नाही? तर तुला ठामपणे सांगता आलं पाहिजे की येस, विक्रम मला खूप मदत करतो. एक मिनिट. आईला काय सांगायचं ते मी ठरवेन. मला मदत करण्याचं खरं कारण आत्ता मला कळलं. तिथे जाऊन बस, मला स्वयंपाक करू दे. काय अर्थच नाही आला. ठीक आहे, हे म्हणजे असं आहे ना, ज्याचं खरं बोला तो म्हणतो आमचंच बोला. नाही काय म्हणतो तू? काय म्हणतो सांग ना. असं काय बोलू नकोस आमच्याशी, पण म्हण तर कम्प्लीट कर. शिक्षिका आहेस ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो. काय म्हणतो? माझंच खरं. हां, हेच आम्हाला तुला सांगायचं. तिकडे जाऊन बस. इतर नवऱ्यानं पाहिलंस का कधी स्वतःच्या बायकोला मदत करताना? पाहिलंस? नाही पाहिलंस. नाही पाहिलंस, त्याच्यात तुझा काय दोष? ठीक आहे, पण आम्हाला तर बघतेस की नाही, आम्ही कधी म्हणून मनापासून तुला मदत करतोय. हां, कोथिंबीर लागली होती, लगेच बघू नकोस अशी चिडून. आम्हाला काय वाटतं देवयानी? झालं. काय झालं? चला, काय स्वयंपाक झाला. हा? हो. कुठे? देते हा. एक ठीक. तू मला त्रास दिलास तर असंच जेवण मिळेल.
तुझ्यापेक्षा कमी तिखट आहे. आणि आता जेवण बनवायची काहीच आवश्यकता नाही. हे पण खूप सुंदर आहे. स्वतःच्या हाताने कोबी चिरल्यामुळे त्याला किती चव आली बघितलंस तू? नको आहे. नको?